नमस्कार प्रेक्षक हो. तर आपण बघत आहात घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा सुंदर असा एपिसोड. तर या एपिसोडमध्ये आपल्याला खूप काही चांगलं पाहायला मिळणार आहे. इकडे बघा, नानासाहेब जे आहेत ते हिम्मतरावांकडून जाऊन येत आहेत. तेव्हा सुमित्रा त्यांना विचारत आहेत की तुम्ही कुठे गेला होतात. तेव्हा नानासाहेब म्हणतात की मी हिम्मतरावांकडे गेलो होतो, त्यांची तब्येत बरी नव्हती ना. तर तेव्हा सुमित्रा म्हणतात की बरे आहेत का ते. तेव्हा नानासाहेब म्हणतात की हो ते आता बरे आहेत, पण माझी झोप उडाली. ते असं का म्हणतायत असं सुमित्रा विचारत आहेत. तेव्हा ते म्हणतात की हिम्मतरावांनी माझा आणि पार्वतीचा फोटो त्यांच्या घरामध्ये फ्रेम करून लावला आहे, आणि तो जर फोटो जानकीने बघितला असता तर काय झालं असतं, किंवा हे सत्य आता बाहेर येईल, आपण लपवून ठेवले ना, त्यांनी तो फोटो तिथे लावायला नको होता असा ते विचार करतायत. तेवढ्यात सुमित्राताई म्हणतायत की आता बाकीचे विचार करू नका, तुम्ही खूप विचार करताय आणि आता मंगळसूत्र डिझाईन करायला द्यायचं आहे, बरीचशी कामं आहेत, लग्न घर आहेत. तेवढ्यात ऋषिकेश आत येऊन सांगतो की आई मी मंगळसूत्राची ऑर्डर दिलेली आहे. तेव्हा आई म्हणतात की जानकीला न विचारताच. तर जानकी म्हणते की मला माहिती आहे त्यांनी मंगळसूत्राची ऑर्डर दिलेली आहे वगैरे असं ते इथे बोलत आहेत. त्यामुळे इथं मंगळसूत्राचा विषय सुरू आहे आणि आई खुश होत आहेत की आता मंगळसूत्र घ्यायला जायला नको आहे, मंगळसूत्र घरीच आपल्या येणार आहे असं म्हणून इथे त्या दोघांच्यात बोलणं होतं आहे. जानकीच्या पसंतीनंच तू दिला असणार असं म्हणून इथे बोललं जाते. तर तेवढ्यात बघा इथे ऐश्वर्या आपलं काम करायला चालू करते. तो तिच्या रूममध्ये ठेवलेला बॉक्स ती घेऊन येते, ज्याच्यात जुनी साडी असते, फाटकी साडी असते, तो घेऊन ती बाहेर येते. इकडे तिकडे बघत हळूच जानकीच्या रूममध्ये जाते आणि जानकीच्या रूममध्ये कपाटात जो सार्थकनी जी डिझायनर साडी दिलेला बॉक्स असतो तो बॉक्स ती रिप्लेस करते आणि तो बॉक्स ती आपल्या पदराखाली घेऊन घरात लपवायला नको, कुणाला तरी कळेल असा विचार करून ती तो बॉक्स घेऊन घराच्या बाहेर पडत असते. बाहेर पडता पडता तिला इथे आनंद होत असतो की आपण आता आपलं एक काम केलेलं आहे आणि ती बाहेर पडतीये. घराच्या बाहेर ती तो बॉक्स टाकायला जाणार. तेवढ्यातच बघा इथे प्रेक्षकांनो कोण आलेलं आहे आपल्याला भेटायला आजच्या भागामध्ये. आणि आजच्या भागामध्ये भेटायला प्रेक्षकांनो आपल्याला कला आलेली आहे. कला आणि अद्वैत त्यांच्या स्टोअरमधलं डिझाईन केलेलं मंगळसूत्र घेऊन ते इथे येत आहेत. बहुतेक आपल्याला बघायला मिळेल पुढे. तर तो दार एकदम अचानक उघडल्यामुळे अद्वैतचा दाराचा धक्का लागून ऐश्वर्याच्या हातातला बॉक्स खाली पडतो आणि ऐश्वर्या आणि कलाची किंवा अद्वैतची ओळख नसल्यामुळे 2 सेकंद 2 मिनटं ते दारातच उभे असलेले दाखवलेत. आणि नेमकं आता काय रिॲक्ट करायचं, बॉक्स तर पडलेला आहे असं म्हणून त्या दोघांचे विचार चालू आहेत. आणि तेवढ्यातच बघा आपली जानकी इथे येते आणि ती कलाला हाक मारते. सगळी एकत्र परत घरामध्ये येत आहेत आणि बॉक्स ऐश्वर्याच्या हातात तसाच राहिलेला आहे. इकडे ऋषिकेशला तो बॉक्स कुठला आहे ते कळून येते, पण तरीसुद्धा तो इथे बोलू शकत नाही आहे. इथे सगळी घरात आलेली आहेत. ऋषिकेशसुद्धा येतोय, अद्वैतला हाक मारतोय. मग इथे सगळ्यांची ओळख होते, सगळे एकमेकांना नमस्कार वगैरे करतात. बॉक्स तेवढ्यात ऋषिकेशला दिसतोय आणि ऋषिकेश म्हणतो अगं हा तर सार्थकने दिलेला बॉक्स आहे. तर ऐश्वर्या म्हणते की नाही ती काहीतरी बोलायला जाते. तेवढ्यात सार्थकच म्हणतो की नाही दादा, हा ऐश्वर्याने म्हणजेच मी आणि ऐश्वर्याने गिफ्ट घेतलेला तो बॉक्स आहे. इकडे ऐश्वर्या बघा कशी खोटी असते. ऋषिकेशला बरोबर समजलं आहे बॉक्स कुठला आहे ते, पण इथे सारंग बोलल्यामुळे त्याला पुढे काही बोलता येत नाही आणि जानकीसुद्धा त्याला अडवते की आता तुम्ही काही बोलू नका म्हणून. तर लगेच सारंग म्हणतो की अरे दादा काय होतं ना, आता ते डिझायनर कार्ड आलेले आहेत किंवा डिझायनर पेपर आलेले आहेत रॅपिंगचे, ते सारखे असल्यामुळे असा गोंधळ झालेला आहे. सारंग म्हणतो की चला ऐश्वर्या आपण ते रूममध्ये ठेवूया. आणि इकडे ऋषिकेश कला अद्वैतला बसायला सांगतो. मागच्या भागात प्रेक्षकांना साडी द्यायला सार्थक आलेला तेव्हा त्याला उभंच ठेवलं होतं, पण आता त्यांनी बसवलं हे बघून बरं वाटलं. तर इकडे रूममध्ये आल्यावर ऐश्वर्या तो बॉक्स तसाच टाकून देते. तर सारंग म्हणतो की तुम्ही असा का ठेवला आहे बॉक्स, तो व्यवस्थित रूममध्ये ठेवा. आणि हे बघा दादा म्हणत होता ते बरोबर आहे, कारण बॉक्स तर इथे सारखे दिसत आहेत. तर हो त्याचं काय पेपर सारखे असतील, अरे चा असं म्हणून ऐश्वर्या इथे त्याला गुंडाळायचा प्रयत्न करते आणि इकडे स्वतःलाच मारून घेते. आणि नंतर ती म्हणते सारंगला की तुम्ही जावा बाहेर, मी इथेच थांबते, जरा आराम करते वगैरे असं ती म्हणते आणि बसलेली आहे. तर इथे डिझाईन तू केलीस का असं जानकी डायरेक्ट कलाला विचारते. कला म्हणते नाही ह्यांच्या स्टोअरमधली मुलगी आहे ती करते डिझाईन वगैरे असं इथे यांचं बोलणं चालू आहे. कला डिझाईन करते हे अद्वैतला माहीतच नाही आहे, त्यामुळे तिला आपली कला जी काही डिझायनिंगची आहे ती लपवून ठेवावी लागते. तर एवढ्यातच अद्वैत उठतो आणि
मंगळसूत्राचं नाव सांगतो की मी ह्याला कपल मंगळसूत्र म्हटलं आहे, युनिक आहे आणि हे अजून लॉन्च व्हायचं आहे, त्याच्या आधी तुम्हालाच देतो आहे, तुम्हीच ब्रँड ॲम्बॅसेडर आहात वगैरे असं तो इथे सांगतो. मंगळसूत्राचं डिझाईन मात्र एक नंबर केलेलं आहे. बघा इथे किती छान दिसतंय मंगळसूत्र. अद्वैत ते मंगळसूत्र असं काढून दाखवतोय, तर इथे मस्त वाटतंय ते मंगळसूत्र बघून. आणि त्याचबरोबर बघा मंगळसूत्र सगळ्यांना इथे आवडलं आहे. जानकीला सुद्धा हे मंगळसूत्र खूप आवडलं आहे. ती पण म्हणते की हे मंगळसूत्र खूप छान झालेलं आहे. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो इथे अद्वैत दुसऱ्या हातातलं ब्रेसलेट दाखवतोय आणि तो म्हणतोय की हे ब्रेसलेट जेंट्ससाठी, आणि ते त्या ब्रेसलेटवर जानकीचं नाव लिहिलेलं आहे. आणि तेवढ्यातच आईंना सुद्धा ही कल्पना आवडते आणि त्या म्हणतात की तुम्ही ह्याला कपल मंगळसूत्र म्हणू नका, तर ह्याला अद्वैत मंगळसूत्र म्हणा. तर का असं? तर तेव्हा ते सांगतात की नवरा बायकोचं नातं कसं अद्वैत असतं, अखंड असतं टिकणारं, त्याप्रमाणे हे तुम्ही मंगळसूत्र तयार केलंय आणि ह्याच्यात तुझं पण नाव आहे, त्यामुळे अद्वैत मंगळसूत्राचं नाव द्या वगैरे असं सांगतात. मग जानकी कलाला घेऊन कुंकू लावायला देवघरात जाते. ती मंगळसूत्राला हळदी कुंकू घालते आणि इकडे बघा प्रेक्षकांनो ह्यांच्या बिझनेसच्या गप्पा चालू झाल्यात. कारण अद्वैतला नवीन शॉप चालू करायचं असतं, त्याच्यासाठी ऋषिकेश म्हणतो की मी तुला नक्की मदत करीन. तर अद्वैत पण खुश होऊन म्हणतो की तू आहेस बरोबर आणि नानासाहेबांचा आशीर्वाद आहे, तर पाय ठेवायला नक्की, म्हणजे बिझनेसमध्ये इथे पाय ठेवायला मला आवडेल आणि काळजी करू नको, काळजीचं कारण नसणार नाही. तेवढ्यात इथे ह्या दोघी कुंकू लावत आहेत आणि जानकी इथे कलाला हळूच म्हणते की आम्हाला माहिती आहे, मला कळलं आहे की डिझाईन कोणी केले, ते तूच केली आहेस ना, डिझाईन खूप छान झाली आहे, तसं ती इथे कौतुक करते. तेवढ्यात कला म्हणते की वहिनी हे तुम्ही प्लीज बाहेर सांगू नका, यांना माहिती नाही आहे मी डिझाईन करते ते. मग तेवढ्यात जानकी म्हणते की ठीक आहे नाही सांगत, पण हे जेव्हा त्याला कळेल की ही डिझाईन सगळी तूच केली आहे तेव्हा त्याला खूप आनंद होईल असं इथे ते म्हणतायत. आणि ते निघून गेल्यानंतर आजी येते परत ऐश्वर्याकडे, ऐश्वर्याला ओढून घेऊन जाते आणि ऐश्वर्या इथे साडी बदलायचा प्लॅन कसा फसला असं ती बोलत असते. कला तेवढ्यात येते ना ती, त्याच्यामुळे माझी साडी बदलायची राहिली. तेवढ्यात आजी म्हणते की आपला मेन मोटिव्ह हा नाही आहे, मेन उद्देश साडी बदलणे हा नाही आहे, तू कसं सत्य सांगणार आहेस, ऋषिकेशला कुठल्या मार्गाने सांगणार आहेस आणि जानकीला कुठल्या मार्गाने सत्य सांगणार आहेस. तर इथे प्रेक्षकांनो बघा ऐश्वर्याला एक व्यक्ती सापडली आहे, ती संजनाचं इथं नाव घेते. बघूया पुढे काय होतंय. तर इकडे लग्नाचा माहोल जमलेला आहे, हॉलमध्ये घरामध्ये डेकोरेशन चालू झालेलं आहे, फुलांच्या माळा लावल्या जात आहेत. तेवढ्यातच सारंग म्हणतो की तू तिकडे जा, पाईप फुटलाय, हे इथलं मी बघतो असं तो गुलाबरावला सांगतो. ते तिकडे जातात. तर इथे सारंग स्वतः टेबलवर चढून माळा लावताना बघून आजी म्हणते की ही सगळी कामं तू का करतोयस रे, तू मालक आहेस, नोकरांनी ही कामं करायची असतात, तू सगळे ऑर्डर सोडायचे. इकडे ऐश्वर्या कशी बघते बघा आजीकडे. तर तेवढ्यात आजी कशी सांगते, मी कसं सांगितलं असतं हे इथे लाव ते तिथे लाव असं म्हटल्यानंतर सारंग म्हणतो आजी तू हे मलाच सांगतेस आणि आपल्यात नोकर मालक असं काही नसतं ग, मला आवडतं अशी कामं करायला आणि तू येतेस का, चल तिकडे झाडावर माळा लावायच्यात म्हणून आजीची चेष्टा करत असतो. आजी ऐश्वर्याला म्हणते बघ लग्न जानकीचं आणि ऋषिकेशचं, पण ह्याला बघ केवढा उत्साह आलाय. तर ऐश्वर्या म्हणते की करू दे, हो त्यांना त्यांची कामं करू दे, ते बिझी राहू देत, तरच आपल्याला आपला प्लॅन करता येईल ना. तर इकडे सुमित्रा सगळ्यांना फोन करून सांगतायत की असं असं आमचं लग्न आहे, 10वा वाढदिवस आहे, लग्नाला 10 वर्ष झाले, त्यामुळे आम्ही परत लग्नाचा कार्यक्रम करतोय. सध्या हाऊस आहे आणि ट्रेंड आहे, हाऊसेला मोल नसतं, हे खरंच आहे तुम्ही म्हणताय ते. तेवढ्या तिकडे आजी आणि ऐश्वर्या पण येऊन बसलेत आणि प्रेक्षकांनो इथे बघा आजीने नेहमीप्रमाणे घोळ घातलेला आहे. जानकीच्या माहेरचा विषय काढते आजी आणि तेवढ्यात ती सांगते की जानकीला माहेरचं कुणी नाही आहे, ती एकटीच आहे. मग तेवढ्यात ऐश्वर्या म्हणते का हो असं का, अगं ती अनाथ आहे ना, तिच्या लग्नात सुद्धा कोण नव्हतं, भटजींनी कन्यादान केलं आहे असं इकडे ते आजी बोलून ना मन दुखावत आहेत जानकीचं. इकडे सारंग पण ते बोलणं ऐकतोय. इकडे आई त्यांना आजीला थांबवायचा प्रयत्न करते, पण आजी आपली गाडी सुसाटत. जानकीचा बिचारीचा चेहरा एवढूसा झालाय. खरंच माहेर हा प्रत्येक मुलीच्या जिव्हाळ्याचा विषय असतो ना, त्यामुळे वाईट तर वाटणारच आणि त्यातून आजीचं असं कुचक्यासारखं बोलणं ऐकल्यावर वाटणारच. इथे जानकी अशी हताश होऊन बसलेली आहे. ऐश्वर्या पण अगदी समजून घेतल्यासारखं करते आणि जानकी रूममध्ये निघून जाते. तर आजी म्हणते मी खोटं वगैरे नाही बोलले, खरंच बोलले ना असं म्हणून तिकडे आजी आपल्या तोऱ्यातच सांगते. तर सारंग लगेच ऋषिकेशला फोन करून सांगतो. जानकी रूममध्ये येऊन आपलं दुःख आवरण्याचा प्रयत्न करत असते, बोललेलं आजीचं विसरण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यात इथे सुमित्रा येत आहेत आणि त्या जानकीला खूप चांगल्या शब्दात समजावत आहेत की मी तुझ्या वतीनं देवक करीन, नाना तुझ्या वतीनं देवक करतील, मी ऋषिकेशच्या वतीनं करते आणि आम्ही आहोत तुझ्यासाठी, तू एकटी नाही आहेस.
तेवढा जानकी पण म्हणते, हो आई, मी एकटी नाही आहे, ओवी आहे, तुम्ही दोघं आहात. आई म्हणतात की मी ह्या घरची सून नाही, तू लेक आहेस, असं म्हणून इथे त्या तिला समजावतात. खरंच अशी सासू मिळायला ना भाग्य लागतं प्रेक्षकांनो. तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा. तर इथे उद्याच्या भागामध्ये आपल्याला वेगळीच मजा दिसणार आहे, वेगळीच गडबड दिसणार आहे. आणि तेवढ्यात इथे जानकीला कसली तरी चिठ्ठी पण आणून दिलेली आहे, कारण मेहंदीच्या पुडीतनं चिठ्ठी आणून दिलेली आहे आणि ती चिठ्ठी आणून देणारा माणूस तो कालचाच असतो. त्यामुळे उद्याच्या भागामध्ये काय होतंय, नेमका कसला शोध घ्यायला मिळेल जानकीला, किंवा हा जो शोध आहे तो कुठल्या मार्गाने जाईल, काय कारस्थान नवीन ऐश्वर्या करेल, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही सिरियल बघत राहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मेहंदी फंक्शनला यायला विसरू नका.